थँक्यू सो मच। आजच्या दिवसातील शेवटचा महत्त्वपूर्ण सामना आहे रोशन आणि बाली राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाकडनं। गोलंदाज मयूर दिनकर। सामन्याला सुरुवात। सामना खेळून पूर्ण करावा लागेल। पहिला चेंडू एज लागून यावेळेस बाळा दिनकरच्या चेंडू हातामध्ये सुरेख झेल। पहिल्या चेंडूवर गडी बाद। असं म्हटलं जातं खाडे सर, ना हवा की ताज से महल बनता, ना रोने से कुदरत बनता, ना रोने से मुकद्दर बनता। पूरी दुनिया जीतने का मुकद्दर रख मेरे यार, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। या मॅचचा आनंद अप्रत्यक्षरित्या युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घेत आहेत। अनेक मेसेजेस अनेक फोन येत आहेत। या मॅचसाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। सामन्यातलं अस्तित्व, या संपूर्ण स्पर्धेचं अस्तित्व जरी संपलेलं असलं तरी आपलं कौशल्य पणाला लावून शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा विजय करणं आपल्या हातातील काम आहे। ते दोन्ही संघानं करणं गरजेचं आहे। बक्षीससाठी खेळण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वासाठी खेळणं महत्त्वाचं। मयूर दिनकर सुरेख गोलंदाजी करतोय। विनोद भागरे अर्थातच बाली स्ट्रेट ड्राईव्ह। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला। क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळतात, याचं एकमेव कारण आहे, आम्ही जर गोलंदाजीच्या प्रत्येक टप्प्याचा विचार केला, ओव्हरपिच बॉल असेल, गुड लेनचा चेंडू असेल, शॉर्ट ऑफ गुड लेंथ असेल, शॉर्ट पिच बॉल असेल, यॉर्क चेंडू असेल, जेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू टाकले जातात तेवढ्या चांगल्या पद्धतीचे क्रिकेटचे फटके आम्हाला पाहायला मिळतात, यात शंका नाही। म्हणून चांगल्या पद्धतीचे फटके पाहण्यासाठी गोलंदाज सुद्धा तेवढा चांगला असावा लागतो। आणि सुरेख गोलंदाजी होते आतापर्यंत मयूर दिनकर यांच्या हातामधनं। कौशल्य आहे, क्षमताधिष्ठित गोलंदाजी आहे। 3 धावा खर्च केल्या आहेत। हेमंत तावडे सरांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर, या सामन्याचा आनंद घेत आहेत। थँक्यू व्हेरी मच। एसपीएल च्या वतीनं स्वागत असेल। राईट आर्म अराउंड द विकेट मयूर दिनकर। गुडलेनचा चेंडू होता, सफल झालेत। ऑन साइड फटका आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे। परिणामी एकच सिंगल धाव येईल। एका धावेने धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्डवर 4 धावा। 2 वाजून 52 मिनिटे झाले आहेत। आजचा दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु उद्याच्या दिवसामध्ये खूप तगड्या मॅच आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेस चेंडू बॅटची एज घेऊन शॉट फाईन लेगला आहे क्षेत्ररक्षक। परिणामी 1 धाव आली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण बालीला माहिती आहे आपल्याला आज कौशल्य दाखवायचं आहे। आपलं नाव यापूर्वी सिद्ध झालंय, त्यामुळे तर आपण या शहापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहोत। परंतु हीच प्रसिद्धी आणि हेच नाव जर कायम ठेवायचं असेल तर त्या बॅटिंग मध्ये, त्या प्रदर्शनामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे। म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, तलवारीला पुन्हा चमकायचं असेल तर वारंवार घासावी लागते। तुम्हाला जर प्रसिद्धी कायमस्वरूपी टिकवून ठेवायची असेल तर मात्र आपले सातत्य महत्त्वाची गोष्ट आहे। अंपायरची वाईड बॉल, हवेचा वेग वाऱ्यासारखा चेंडू पाहायला मिळाला। हवेचा वेग आणि वाऱ्यासारखा चेंडू पाहायला मिळाला। क्या बात आहे, सुरेख फटका, चेंडू थांबणार नाही। स्ट्रेट ड्राइव्ह बाउंड्री लाईनच्या बाहेर।
4 धावा नवीन फलंदाजांना संधी दिलेली आहे यावेळेस मात्र राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाने, कारण अर्जुनला माहिती आहे यापूर्वीचे अनेक सामने आपण खेळत आहोत, सामन्यातलं अस्तित्व गमावलंय. नवीन फलंदाजाला संधी देऊन नवीन फलंदाज तयार करणं हे जुन्या कर्णधाराचं वैशिष्ट्य. शॉर्ट पिच बॉल होता, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय मयूर दिनकर. सुरेख झेल पकडला, फलंदाज संघर्षमय यावेळेस होता, माघारी जावं लागेल. धावसंख्या ती 10 धावा. शांत संत सुरुवात, वातावरण पूर्णपणे या ठिकाणी थंड पाहायला मिळतंय. शेवटचा सामना आहे. खऱ्या अर्थानं रिकी सर, मनुष्याची एक सवय आहे, आपल्या समोर जर ध्येय नसेल तर आपण जास्तीत जास्त आराम करत असतो. मेहनत करून जर काही मिळणार नसेल तर मेहनत का करायची, याच अनुषंगाने दोनही संघ खेळत आहेत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काम करणं आपल्या हातात आहे. मिळेल की नाही हे सांगता येणार नाही, परंतु आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, बालीने मला वाटतं वाक्य ऐकलं, कबर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावा, 14 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या. पुन्हा एकदा चांगला फटका होता, बॅटची एज घेऊन चेंडू बाळा दिनकर यांच्या हातामध्ये. सुरेख एष्टी रक्षण होत आहे, कोणत्याही प्रकारची चुकी नाही, परिणामी बाली बाद. नवीन बॅट्समन मला वाटतंय निखिल येतोय मंद मंद पावलांनी बाली मैदानाच्या बाहेर. 30 यार्ड सर्कल मध्ये निखिलचं आगमन. स्कोर बोर्डवर धावसंख्या ती 14 धावा. माफ करा संदेश. क्या बात आहे, संदेशने आल्यानंतर बॅट मधनं मेसेज दिला, हरलो तरी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार. 6 धावा आल्या, 20 धावा स्कोर बोर्डवर. सन्माननीय रितेशजी विषय यांच्याकडनं एसपीएल साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद रितेश विषय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीगचा महासंग्राम, विजयाचा सुगंध दरवळण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या कर्तृत्वाची मशागत करावीच लागते. तेव्हा कुठेतरी विजयाचा सुगंध आणि ती मेजवानी चाखाल, अन्यथा स्पर्धेचं अस्तित्व गमावलं म्हणून समजा. आणि तीच दशा तीच दिशा या मैदानावर दोनही संघाची पाहायला मिळते. जे संघ आमच्या क्रिकेटच्या विजयाच्या मनपटलावर आम्ही नाव घेतो, ते दोनही संघ आज मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी खेळत आहेत. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट. कारण जे दोनही संघ अतिशय चांगले संघ आहेत, एसपीएल मध्ये नावलौकिक संघ आहेत. शहापूर तालुका असो, ठाणे जिल्हा असो, यामधील दोनही संघ अतिशय प्रसिद्धी आलेले संघ आहेत. ते दोन संघ स्पर्धेतून दोनही संघ स्पर्धेतून एक्झिट होतील, परंतु जाण्यापूर्वी काहीतरी आठवण देऊन जावी यासाठी दोनही संघ प्रयत्न करतायत. कारण त्यांना माहिती आहे जातील निघून दिवस, उरतील फक्त आठवणी. परंतु त्या आठवणी आठवल्यानंतर आमच्या कर्तृत्वावर कोणी हसू नये यासाठी दोन्ही संघ अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
टायगर स्पोर्ट्स आसनोली आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती पुन्हा एकदा 4 धावा स्कोर बोर्डवर आल्या. चोवीस धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत. संदेशला राग आलाय मला वाटतंय, कारण सामना गमावल्यानंतर अस्तित्व संपल्यानंतर पुन्हा एकदा या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख झेल पकडला. संदेश बॅक टू द डकआउट. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. आता मात्र निखिल मैदानावर येतोय, परंतु अर्जुन बांगर आहे. अतिशय मनोरंजकतेने सगळे खेळाडू खेळत आहेत, कारण जिंकलो तरी फायदा नाही, हरलो तरी फायदा नाही, जिंकलो तरी नुकसान नाही, हरलो तरी कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही, हेच तत्व ठेवून दोन्ही संघ खेळत आहेत. फटका चांगला आला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आल्या. अतिशय स्लो चेंडू टाकले जात आहेत या क्षणाला मयूर दिनकर यांच्या हातातनं. हो हो अर्जुन बांगर, फटका चांगला पाहायला मिळाला. व्यासपीठाच्या वरून चेंडू जातोय पाठीमागच्या बाजूला. 6 धावा. घरी घरी रसदाने रामाचा नाम दिलाई पैसली अवनी ही नाम बदिना. घरी घरी रसदाने स्कोर बोर्डवर धावसंख्या 36. 3 षटक संपले. 4 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. अनिल दिनकर गोलंदाजी करण्यासाठी 4थ्या षटकाची जबाबदारी घेऊन मैदानात उतरलेले आहेत. निखिल ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंडवर अर्जुन बांगर. ओ हो अनिल दिनकर, हाच फिरला जातोय त्याच पद्धतीने चेंडू स्विंग होतात. सुरेख गोलंदाजी करतोय अनिल दिनकर. अनेक सामने स्वतःच्या गोलंदाजीवर जिंकवलेले आहेत अनिल दिनकर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. धावसंख्या थांबलेल्या 36 या आकड्यावर. भगवान बांगर सरांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आनंद वाटला असेल त्यांना या चेंडू हातात आल्यानंतर. शॉर्ट पिच बॉल. समाचार घेतलाय आणि एकच धाव.
पुन्हा एकदा एक डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येताना दिसला. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. ते कौशल्य अनिल दिनकरकडे आहे. परंतु म्हटलं जातं ना मित्रांनो, वेळ महत्वाची आहे. वेळ निघून गेली की उरतो फक्त पश्चाताप, आणि त्या पश्चातापाला अर्थ नसतो. म्हणून योग्य वेळात योग्य गोष्ट करा, जग तुम्हाला सलाम करेल. वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा उपद्रव करण्यात अर्थ नाही. वाईट बॉल, 1 धाव, 39 धावा स्कोर बोर्डवर. सामना हातातून निसटलाय. संपूर्ण स्पर्धा हातातून निसटली. स्पर्धेत अस्तित्व कायम ठेवायचं होतं, परंतु वेळ निघून गेली. योग्य वेळेला योग्य गोष्ट घडली की उर्वरित सगळंचे सगळं आयुष्य सुखाचं समाधानाचं होत असतं. हे सांगण्याची वेळ होती. परंतु वेळ किती महत्वाची. एका वर्षाची किंमत त्याला विचारा ज्यानं वर्षभर अभ्यास केलाय आणि शेवटच्या फायनल एक्झाम मध्ये तो नापास झालेला विद्यार्थी. सामन्याचा आनंद घेतात आमचे आदरणीय मित्र रुपेश फरडे, विकास फरडे. सन्माननीय आदरणीय या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप आमचे आदरणीय मित्र सन्माननीय अमरजी राऊत सर यांचे वडील या ठिकाणी एसपीएल च्या माध्यमात येत आहेत. कुमार रमेश शिंदे रिके खाडे सर, एसपीएल आपलं सहर्ष स्वागत करेल. सन्माननीय राजेंद्रजी राऊत सर, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नेहरोळी गावचे एक आदर्श नागरिक, आधी केले मग सांगितले या वचनाला खऱ्या अर्थानं समर्थांनी न्याय दिला, आणि त्याच समर्थांची वचनं उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम सन्माननीय राजेंद्रजी राऊत करत असतात. हा आमच्यासाठी अभिमानाचा ठेवा आहे. त्यांच्या या ठिकाणी या सायंकाळच्या सत्रामध्ये आगमन झालं. धन्यवाद. एसपीएलच्या वतीनं सन्माननीय राजेंद्रजी राऊत आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. राईट आर्म अराउंड द विकेट. गोलंदाज तयार आहे. शॉर्ट पिच बॉल. अर्जुन बांगर यांची बॅट जर फिरली तर मात्र मयूर दिनकरला सुद्धा तो चेंडू अडणार नाही. प्रयत्न केले होते मयूर दिनकर याने. थोडासा हसतो या मॅच मध्ये, कारण मयूरला माहिती आहे सुरेख चौकार बघायला मिळाला चेंडूवर. अर्जुन बांगर नक्कीच आपल्या कौशल्यावर या ठिकाणी कामगिरी करतोय. सुरेख फटका, चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेनं. 1 बाउन्स चौकार. 4 धाव मिळत आहेत. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. 48 धावा. 4 गडी बाद 48 धावा. नक्कीच आपल्या प्रतिष्ठेसाठी हे दोन्ही संघ खेळतायत. नक्कीच स्पर्धेतील आव्हान कुठेतरी टिकवायचं होतं, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. परिणाम औपचारिकता म्हणून हा सामना आपण बघतोय, परंतु प्रतिष्ठा जपण्यासाठी दोन्ही संघ खेळतायत. धावसंख्या वाढते. एका धावेने धावसंख्या पोहोचते 49 धावा. नक्कीच अर्जुन बांगर सुरेख फलंदाजी करतोय. 6 चेंडूमध्ये 11 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आवेश असनोली संघाचा गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव चेंडू. हे षटक या ठिकाणी संपतंय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर बोरशेती संघाची धावसंख्या होते 49 धावा. 4 गडी बाद 49. कीच आमचे परममित्र अमरजी राऊत यांचे वडील
आमचे राजेंद्र काका या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं SPL च्या वतीनं आणि मी समालोचक रिकी खाडे, रमेश शिंदे सर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. बॅटिंग पॉवर प्ले असेल. स्ट्राइक सांभाळतोय अर्जुन. गोलंदाज अनिल अस्नोली संघासाठी एक 5वं षटक घेऊन येतोय. 6वं षटक घेऊन येतोय. या षटकातील पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा स्लोवर वनचा मारा. व्हेरिएशन दिसतंय गोलंदाजीमध्ये, अनुभव दिसतोय या गोलंदाजीमध्ये. असं म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे. नक्कीच आपल्या गोलंदाजीचं कौशल्य अनिल या ठिकाणी दाखवतोय. कीच जर आडगाव संघानं बोनस गुण मिळवला नसता तर ही मॅच सर काटेकी टक्कर झाली असती, यात काही शंका नाही. परंतु वळूया, क्रिकेट आहे, क्रिकेटचाच विजय होतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अर्जुन बांगर माघारी परततोय. कीच बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक बाळादिनकर सुरेख झेल पकडतोय. परिणाम अर्जुन बांगर बॅक टू द पेव्हलियन. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. निलेश पोरशेती संघासाठी कीचा अर्जुन माघारी परतला. धावसंख्या स्थिरावलेली आहे 49. 6वं षटक. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल अनुभवी गोलंदाज अनिल. निलेशच्या बॅट मधनं चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातो. त्या ठिकाणी अर्जुन बांगर, अर्जुन दिनकर चूक करतायत. कीच हॅलो खडे सर, अर्जुनला नाही वाटतंय की धाव संख्या येऊ द्या, धावा होऊ द्या, म्हणजे आम्हाला खेळण्यासाठी थोडी मजा येईल. नक्कीच म्हणून चौकार सुद्धा अडवत नाही. सर सिरियसनेस पाहिजे, परंतु आपण सिरियसली मॅच घेतली तर नक्कीच जिंकू शकता. मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, यश मिळतंय. 1 धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 53 धावा, 54 धावा. या ठिकाणी 1 धाव मिळते. सिंगल न धावसंख्या पोचते 55. अतिशय संथ गतीनं या ठिकाणी उत्साह थोडा कमी आहे सर, परंतु क्रिकेट सुरू आहे. फिरकी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. सुरेख चेंडू होता सर. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये स्लोवर वनचा या ठिकाणी उपयोग होतोय. या गोलंदाजीमध्ये हे षटक संपतंय. आफ्टर 6 ओव्हर्स स्कोर स्टील ऑन 55 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. वैभव गोलंदाजी येतोय शेवटचा षटक घेऊन. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. चौकार. 4 धावा. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये. आज शेंदुरून गावानं चषक
ठेवलाय SPL नावाचा. शेंद्रून गावाला चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावाला चषक ठेवलाय SPL नावाचा. आदरणीय हेमंतजी तावडे सर, एक उत्कृष्ट अंपायर, नक्कीच आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. SPL च्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. पुढील चेंडू पुन्हा एकदा वैभव, लेग साइडच्या दिशेनं फिरकावून दिलाय चेंडू आणि अर्जुन तयार आहे. एकच धाव या चेंडूवर. मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, मयूर तैनात आहे, कोणतीही चूक करत नाही. निलेश माघारी परततोय. बुरशेती संघाचा धावसंख्या 61 धाव, 6 गडी. हॅलो, फलंदाज येतोय विजय किच. सचिन ठाकरे यांच्याकडनं सुद्धा या दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चेंडूवर एक धाव मिळतीये, धावसंख्या वाढतीये. 62 धावा, 7 षटकानंतर 62 धावा, 63 धावांचं टार्गेट. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 63 धावांचं टार्गेट आहे अस्नोली संघासमोर. फिल्डिंग लावून घ्या बोरशेती संघ.
सलामीचे फलंदाज मयूर प्रशांत दोघे भाऊ. 63 धावांची आवश्यकता आहे 7 षटकांमध्ये. कीच सकाळची जी मॅच होती त्या मॅच नोली संघ नक्कीच या स्पर्धेतील त्या आव्हानाची अपयशी ठरला. कुठेतरी भरपाई करावी लागेल. पहिल्याच चेंडूवर सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरनं चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळाला मयूरच्या बॅटमधनं. ओ सुरेख फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं चौकार. धन्यवाद. नक्कीच सकाळच्या मॅचचा राग नक्कीच मनात असेल मयूरच्या. कारण एक वेगळ्याच प्रकारची मॅच आपण सकाळी बघितली. कीच नशिबाची साथ मिळाली नाही असणारी संघाला. ती भरपाई करण्याचा प्रयत्न आहे. हो पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. मयूरला माघारी परतावं लागतं. सुनील बोंडुले मनोहर पाटोले दोघं लाभलेत मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर भार. जितू पाटोले उपाध्यक्ष वैभव पाटोले सचिव आधार. सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी. अर्जुन दिनकर 1 डाऊन बॅट्समन. गोलंदाजी करतोय गोलंदाज. सुमित गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार नंतर विकेट. अर्जुन दिनकर ऑफ साइडच्या दिशेनं फटकावण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारचा रन या चेंडूवर मिळाला नाहीये. धावसंख्या आहे 4 चेंडू तर 8 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. 8 धावा 5 चेंडू मध्ये 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हे षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर अस्नोली संघाची धावसंख्या 8 धावा. पहिलं षटक संपलं. 8 धावा स्कोर बोर्डवर आहेत. अर्जुन बांगर गोलंदाजी करतोय. क्या बात आहे. फटका चांगला पाहायला मिळाला. ह्या मॅच मधून मात्र अनेक प्रकारची कौशल्य आम्हाला पाहायला मिळतील. कारण आमचं मन कोणत्याही प्रकारचं दडपण घेतलेलं नाही या मॅच मध्ये. गोलंदाज असो की फलंदाज, जी भर के खेलो जी भर के जियो.
प्रशांत सुरेख फलंदाजी करतोय याचं कारण म्हणजे मयूरने त्याला शिकवलेलं आहे. आपण टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाचा जर विचार केला, भगवान गांगर सर संघाचे करते धरते आधारवड आणि विशेष म्हणजे स्वतः बाळा दिनकर एक चांगला फलंदाज, एक चांगला खेळाडू त्या टीम मध्ये आहे. मयूर दिनकरचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून गाजतंय. त्याचबरोबर अर्जुन सारखा एक फलंदाज असेल, खूप चांगले खेळाडू आसनोली संघामध्ये पाहायला मिळतात. आसिफ असेल, आवेश असेल, सिद्धिविनायक डोळखाम मध्ये भरलेल्या स्पर्धेमध्ये अस्तित्व गाजवून तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी झालेला होता संघ टायगर स्पोर्ट्स आसनोली. सुरेख चौकार या चेंडूवर बघायला मिळाला. सुरेख निर्धाव चेंडू. धावसंख्या 21. 63 धावांची आवश्यकता आहे. ओ मोठा ब्लास्ट, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करत नाही, परिणाम बाद होतोय. अर्जुन किच त्या मॅच मध्ये जो इंटरेस्ट आहे, जो उत्साह आहे, नक्कीच कुठेतरी खेळाडूंच्या कामगिरीमध्ये दिसत नाहीये. कारण औपचारिक पद्धतीने ही मॅच खेळवली गेली आहे. बाळा मैदानावर येतोय. बाली गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज असेल. 2 षटकानंतर आसनोली संघाची धावसंख्या होते 21. अजूनही 5 षटक शिल्लक आहेत. 30 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. बाळा स्ट्राइक सांभाळतायत षटकामध्ये पहिल्यांदाच. पहिला चेंडू उंच गेलेला आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, असफल प्रयत्न. 2 धावा मिळतायत आसनोली संघाला. नक्कीच खूप उंच हवेमध्ये फटका होता, तो क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडू पासून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली टू बाळा. या ठिकाणी अजीबो गरीब अशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कनेक्शन होऊ शकलं नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या 23. फुल टॉस चेंडू टॉप एज. पुन्हा एकदा जीवदान. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्राइक सांभाळतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 24. ओ स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली. पुन्हा एकदा निर्धाव.
व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये कौशल्य, स्लो वनचा मारा, फिरकी गोलंदाजी होती या ठिकाणी बालीकडनं. धावसंख्या आहे 24. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल, full toss ball, very good shot towards the leg side region, but सन्मान आलेल्या पाहुण्यांचा प्रशांत बाद होतोय. सॉरी, या ठिकाणी षटकार आहे. सॉरी, प्रेक्षक सांगतायत 6 धावा मिळत आहेत. नक्कीच या 6 धावांनी धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या होते 30 धावा. 3 षटकामध्ये 30 धावसंख्या झालेली आहे अस्नोली संघाची. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूंमध्ये उर्वरित 24 चेंडू 33 धावा. 24 चेंडू 33 धावा. बॅटची एज. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ विकेट किपिंग. सुरेख बाद होतोय. धन्यवाद. नक्कीच गेल्या 5 मॅचेस मध्ये जो फलंदाज दिसत नव्हता तो फलंदाज मात्र आता मैदानात येतोय. भगवान बांगर यांची फलंदाजी बघण्यासाठी सगळ्या आतुरतेने त्याची वाट बघत होते. कीच कर्णधार स्वतः आता मात्र फलंदाजीसाठी येत आहेत. धावसंख्या 30 धावा. ओ मोठा फटका, चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, विकेट गमावतोय. पुढचा फलंदाज परेश. हसत खेळत या ठिकाणी खेळ चालू आहे. अस्नोली संघ त्यांना माहिती आहे प्रत्येक फलंदाजाला संधी मिळणं गरजेचं. हो, प्रशांत मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय. चेंडू सीमारेषे पार, चौका. DJ Sangram in the mix. प्रशांत चौकार मिळतोय चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 34. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत. ओ, या ठिकाणी एज लागते बॅटची, परिणाम बाद होतोय फलंदाज. मात्र नवीन फलंदाज येतोय. महेश नवीन फलंदाज. सॉरी, 8 विकेट गेलेले आहेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओ, कसोटी प्लेयर या ठिकाणी अतिशय सुरेख क्लासिक असा फटका फलंदाज आहे अस्नोली संघाकडनं, की हा खेळाडू 12वा खेळाडू त्या ठिकाणी असायचा. ओ, षटक संपते.
बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा अनिल. ओ डिफेन्सिव्ह खेळ. या ठिकाणी कोणताही मोठा फटका नाहीये. या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी हॅलो हॅलो. सहावं षटक सुरू आहे. धावसंख्या 42. ओ सुरेख चेंडू. अनिल दिनकर नक्कीच हे सर्व षटक खेळण्याचा निर्धार त्यांचा. 2 विकेट बाकी आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. सुरेख फटका. चौकार मिळतो या चेंडूवर. शेवटचं षटक शिल्लक आहे. 46 धावा झालेल्या आहेत. सतरा धावांची गरज आहे या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू. सुरेख फटका. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉल 13 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. सुरेख फटका. चेंडू आता सीमा रेषे पार. चौकार. धन्यवाद. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. चार बॉल 9 रन ची आवश्यकता. ओ आता मात्र मिस. किच
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उद्याचे सामने या ठिकाणी पार पडणार आहेत. जय भवानी नेहरुली वर्सेस आई एकविरा नांदवळ सकाळचा सामना. त्यानंतर राणा स्पोर्ट्स बोरशेदी वर्सेस जय मल्हार तुते. अंकुर स्पोर्ट्स मासवणे वर्सेस आई एकविरा नांदवळ.